सर एक मिनट. वो आप किसी और के लिए फ़ोन कर रहे हैं? हाँ, कुछ काम के लिए कर रहे हैं. रील लाईफ मधील मंगला आणि तुम्ही बघताच आहात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे. पण आता तुम्ही भेटणार आहात रिअल लाईफ मधल्या मंगलाला, अर्थातच डॉक्टर मंगला कपूर यांना. चित्रपटाच्या दिग्दर्शिका अपर्णा ताई त्यांना विनंती आहे. सांगायचं तर आम्ही सगळेच आता निशब्द झालेलो आहोत, पण तरीही मला सर्वप्रथम शिवालीला विचारायला आवडेल की शिवाली ते मंगला हा प्रवास कसा होतो. माईक प्लीज. सगळ्यांना नमस्कार. थँक्यू सो मच तुम्ही इथे आज आलात. मला खूप भारी वाटतंय आणि खरं सांगू तर माझं तोंड सुकलंय. मला असं थोडं असं भीती वाटल्यासारखं होतंय. मला माहीत नाही काय होणार कसं होणार. मी जस्ट म्हटलं की जाऊयात आपण बघूयात वगैरे. आणि मी पण यांना म्हणजे दुसऱ्यांदाच बघते, सो मला इतकं छान वाटतंय. आणि मी पहिल्यांदा भेटलेले यांना, तर मला असं झालेलं की बापरे आपल्याला झेपेल की नाही. आणि कदाचित मला असं वाटतं की हा पर्णा मॅमचा विश्वास आहे माझ्यावरचा की त्यांनी माझी निवड केली ह्या गोष्टीसाठी. आणि ऑफकोर्स शिवाली हे हास्य जत्रेमुळे मिळालेले नाव आहे मला. आणि आता मंगला हे अपर्णा मॅममुळे मिळणार आहे मला. क्या बात आहे. आणि पोटात गोळा आलाय खूप, कारण मी सुद्धा आज जो ट्रेलर लॉन्च होणार आहे तो पाहिला नाही आहे, पण मी खूप एक्सायटेड आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद आज मंगला मॅमसाठी होतोय की सगळ्यांना आज कदाचित किंवा 17 तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो तेव्हा कळणार आहे की काय स्टोरी आहे त्यांची. आणि ती प्ले करायला मला मिळाली. सो जबाबदारीचं काम होतं आणि खूप मजा आली आणि काहीतरी ऑफकोर्स वेगळं करायला मिळालं आहे मला. आणि मी 100 नाही 200 नाही 1000% प्रयत्न केलाय. आता ऑफकोर्स प्रेक्षकांवर आहे की ते त्यांना कसं वाटेल. वा, खूप छान. थँक्यू. अपर्णाताई ही अशी एक भूमिका आहे की ती सक्षम अभिनेत्रीच पेलू शकते. पण मुळातच हा इतका संवेदनशील विषय तुम्ही मांडताय, त्यासाठी तुम्ही धाडसच केलंय असं मी म्हणेन. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारतीये त्या चांगलं मराठी बोलतात, पण त्यांनी आता हिंदीमधनं उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे, कारण मंगलाताईंना कळेल की तुमच्या भावना काय आहेत. सो मॅम प्लीज. आप सबको नमस्कार. सर्वांना मनापूर्वक धन्यवाद, तुम्ही सर्व इथे आलात. मैम से मेरा ताल्लुकात कोई नया नहीं है. हम दोनों एक ही शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से. सुरों की नगरी है बनारस. और मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था, लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊंगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा. लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवाली की वजह से और मैम की वजह से. मैम आपने जो भी बर्दाश्त किया, जो भी
भी आपकी लाइफ में हुआ उसके क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते, ऑफ कोर्स नहीं कर सकते, क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही अकाल्पनिक था। और बस इतना कर सकते हैं कि एक बार खड़े होकर मैम के लिए ताली बजा सकते हैं, बस इतना ही हम उनके लिए कर सकते हैं आज। थैंक यू सो मच, आपका सब लोग का बहुत बहुत धन्यवाद। मंगलाताईंनी म्युझिकमध्ये PhD केलेली आहे आणि त्यांना बनारसची गानकोकिळा असं सुद्धा म्हटलं जायचं. सो मैम, आपको आज कैसा लग रहा है? निशब्द हूँ, सूझ नहीं रहा है कि क्या कहूँ। अपर्णा जी ने बहुत हौसला दिखाया, कहा, बात की मुझसे, उन्होंने कहा कि मैं ऐसा करना चाहती हूँ। मैं 12 वर्ष की थी तभी मुझ पे एसिड अटैक हो गया था, कुछ पारिवारिक कुछ व्यापारिक रंजिश के कारण। 12 वर्ष की बच्ची, आप सोच सकते हैं, वो भी आज से करीब 55-58 साल पहले की बात है। तो उसके बाद का जो जीवन था, एक तो बचना ही नहीं था लेकिन बच गई, जीना था तो कुछ करना भी था, क्योंकि बैठे बैठे तो जिंदगी बीत नहीं सकती, वो किसी की भी हो, कुछ ना कुछ साहस करना पड़ता है। और मुझे लगता है कि मैंने अपनी क्षमता से बहुत ज्यादा हिम्मत दिखाई और आगे बढ़ने की कोशिश की। पढ़ाई वगैरह छूट गई थी और अटैक के बाद करीब 6 साल लगातार मैं हॉस्पिटलाइज थी, जहां मेरे ही शरीर से बहुत सारे चमड़े निकाले जाते थे और मेरे चेहरे को दुरुस्त करने का काम डॉक्टर करते थे। ये चेहरा उस समय ऐसा नहीं था, ये बहुत विकृत हो गया था, जिसे कोई नहीं देख पाता था। बच्चे तो देख के दूर दूर से भाग जाते थे। मैं कुछ खा नहीं पाती थी, सो नहीं पाती थी, होंठ मेरे जल के लटक गए थे बिल्कुल, आंखें अपनी जगह से बहुत नीचे आ गई थी। उस पीड़ा को सहना एक छोटी बच्ची के लिए कैसा हो सकता है, ये आप सोच सकते हैं अच्छी तरह। फिर बैठे बैठे घर में, क्योंकि मेरे करीब 36 ऑपरेशन तब तक हो चुके थे, इन 6 सालों में शरीर हर जगह से कटा पिटा है। चेहरा तो आप देख ही रहे हो। डॉक्टरों ने जहां जहां से स्किन निकाला मेरी ड्राफ्टिंग करने के लिए, वो जगह अलग अपना निशान छोड़ गई है। फिर इन दिनों में और इतना ऑपरेशन, हम लोग बहुत बड़े आदमी नहीं थे, पिताजी की जो माली हालत है वो काफी बिगड़ चुकी थी। फिर मैं घर बैठ गई। मैं इतनी ज्यादा कुंठा में हो गई कि मैंने किसी का सामना करना छोड़ दिया। मैं किसी के आगे बोल नहीं पाती थी, कांपने लगती थी। मेरे पेरेंट्स को नेचुरली जो होना चाहिए, उनको चिंता हो रही थी कि लड़की बच तो गई है, लेकिन इसका जीवन कैसे चलेगा। पढ़ने के लिए डाला, प्राइवेट पढ़ी, अच्छा खासा पढ़ी, और जब सेंटर पे एग्जाम देने गई, पेपर मेरे सामने आया तो मुझे लगा मैंने तो कुछ पढ़ा ही नहीं है। क्यों? क्योंकि वहां जितनी लड़कियां थी, जो लोग थे, मुझे देख के हंसने लगे थे।
मुझे कमेंट्स मिलते थे अच्छे अच्छे, देखो नाक कट्टी जा रही है, देखो मुंह जली जा रही है, इसका चेहरा कैसा हो गया है, ये सब सुनना पड़ता था मुझे रास्तों में। पढ़ नहीं पाई, फिर घर आके बैठ गई। माता पिता और चिंतित हो गए। मेरा गला बचपन से अच्छा था, मैं गाती थी, अच्छा गा लेती थी। पिताजी ने सोचा कि इसको संगीत सिखाया जाए। डॉक्टरों ने कहा कि ये पागल हो जाएगी अगर ऐसी बंद रहेगी घर में तो मुझे संगीत सीखने के लिए वहीं पास में स्कूल था, वहां डाल दिया गया, सिर्फ इसलिए कि मैं अपने जीवन के बारे में थोड़ा उससे हट के कुछ करूं, कुछ गाऊं, संगीत में अपना मन लगा के जीने की कोशिश करूं। मेरा संगीत का सफर वहां से शुरू हुआ। मैं रोज आने जाने लगी। आने जाने से ये हुआ कि मेरी हिम्मत थोड़ी बनने लगी। और बहुत संक्षेप में बताऊंगी क्योंकि वो यात्रा बहुत कठिन थी। मैंने काशी हिंदू विश्वविद्यालय से बैचलर, मास्टर, जिसमें मेरा गोल्ड मेडल भी है, और बाद में पीएचडी भी किया। आप सभी जानते होंगे बनारस हिंदू यूनिवर्सिटी बीएचयू के नाम से, मुझे लगता है सभी परिचित होंगे यहाँ। वहां पर पढ़ने के बाद मुझे स्टेज शो के लिए बहुत सारे ऑफर्स आने लगे और फिर मैं जगह जगह स्टेज शो करने लगी। जहां भी पहली बार चढ़ी, मेरे चेहरे को देख के बहुत नकारा गया, लेकिन आवाज सुनने के बाद सभी मेरे मुरीद होते चले गए और उससे मुझे बहुत नाम, प्रसिद्धि मिली, संतुष्टि भी मिली साथ में कि नहीं, मैं कुछ तो कर ही सकती हूँ। मुझे बनारस की लता के अवार्ड से भी सम्मानित किया गया और ढेर सारे सम्मान मिलते गए और आज भी मिल रहे हैं। क्या बात है, मुझे मस्त, खूप खूप छान। आणि तो 2 स्टेट लेवल के अवार्ड, एक नेशनल अवार्ड, मोदी जी से, योगी जी से, राज्यपाल से, सभी मुझे सम्मानित कर चुके हैं। और फिर मैंने वहीं बीएचयू में पढ़ाना शुरू किया, शिक्षण का कार्य किया और मेरे अंडर में फिर काफ़ी बच्चों ने पीएचडी किया। और इस दौरान मैंने करीब 6 पुस्तकों का लेखन भी किया, जिसमें मेरी ऑटोबायोग्राफी, जिसका नाम सीरत है। पता नहीं कैसे अपर्णा जी को वो सीरत से पता लगा या कैसे पता लगा। इनका फोन आया एक दिन, दीदी मैं आपसे मिलना चाहती हूँ। मैंने कहा जरूर आप आइए, आपका स्वागत है। अपर्णा जी, आपको इस बारे में कुछ कहना है का? तुम्ही आता पिक्चरच बघायला सांगणार आहे आम्हाला, कसं म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही नाही, नाही, म्हणालात तर- आता याच्या पुढे आम्ही काहीच नाही सांगणार आहे. तुम्ही नक्की थिएटरमध्ये जा 17 तारखेला आणि Yes. चित्रपट बघा, म्हणजे आता पुढची स्टोरी तुम्हाला तिथून कळेल. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या यासाठी व्हायलाच पाहिजेत. आणि ज्या क्षणाची तुम्ही सगळेजण वाट बघताय तो क्षण आलाय. त्या मी ऑन द स्टेज, बाद में मैं सबसे बात करने वाली हूँ। पहले अभी ट्रेलर लॉन्च, क्योंकि आप सब लोग कब से बेकरार है, तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल, तेव्हा प्लीज सगळ्या प्रोड्युसर्सनी लवकर लवकर यायचं आहे, म्हणजे आपण ट्रेलर लॉन्च करू. मग नंतर मी तुमच्याशी गप्पा मारणारच आहे, पण आधी सगळ्या आपल्या क्रूनी सुद्धा हां इथेच आहे. सो एक असा होईल, मग तुम्ही सगळे उतरल्यावर पुन्हा एकदा आम्ही प्ले करणार आहोत. हो हो चाल, फक्त त्यांना हे करू दे, क्लिक करू दे, रिमोट प्लीज. आधी विषय ऐकला, अपरणाने ऐकवला पहिल्या वेळी, तेव्हाच अंगावर काटा आला आणि मी त्यांचे फोटोग्राफ्स पाहिले, ओरिजिनल मंगलाजींचे, आणि खरंच वाटलं काय विषय आहे. मला शशांकजीनं तर खूप प्राऊड फील होतं की आम्हाला तिच्या आई वडिलांची भूमिका करायला.
कारण त्या दोघांनी ऍक्च्युअल ऑडियो नहीं आ रहा है, ऑडियो नहीं आ रहा है. हॅलो अच्छा, कॅमेराचा ऑडिओ येत नाहीये. ओके ओके, आला. गणपती बाप्पा. अलकाताई. खूप वेगळं वाटलं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा, कारण माहिती नव्हती की भारतातली ॲसिड अटॅक पहिलीच केस वगैरे. मला आणि शशांक दादांना तर खूप आनंद झाला, मला एक काहीतरी वेगळं करायला मिळतं. आणि ज्या मंगलाजींच्या ॲक्च्युअल आईवडिलांनी जे सहन केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे. आणि मंगलाजींची विल पॉवर, आपण म्हणतो ना वेअर देर इज अ विल देर इज अ वे, मंगलाताईंनी हे सिद्ध करून दाखवलं. खरंच मंगलाताई तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे, खूप बरं वाटतं, प्राऊड फील होतं. आणि आमच्या शिवालीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो आधी मी किती सुंदर दिसते, मी किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात. अशावेळी शिवालीनी जवळजवळ 90% फिल्ममध्ये तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलींनी तो केला आणि 12-12 तास ती त्या मेकअपमध्ये असायची. त्यामुळे मी शिवालीचंही मनापासून अभिनंदन करते. आणि आमची डिरेक्टर अपर्णा होशिंग, खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना. एक तर लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जरा असा हळवा कोपरा आणि खूप छान. आणि अरुण वर्माजींचं नाव घेईन, म्हणजे एक दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं, खूप मजा येत होती काम करायला. म्हणजे आम्ही सगळीच टीम इथे आज हजर आहोत. हे दोन आमची मुलं आहेत. शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. खूप उत्तम अभिनेता, म्हणजे मी त्यांच्या फिल्म्स आधी पाहिल्या होत्या फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना, पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. डॉक्टर सुनील संजीवजी, तर असं एक सेटवरचं वातावरणच छान होतं. त्यामुळे मी एकदा एक वेगळी पर्वणी होती आमच्यासाठी की एक वेगळी फिल्म करायला मिळाली. आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी मिळालं तर खूप समाधान मिळेल. किती छान, खूप छान. आणि आम्हाला आवडतं तुम्हाला बघायला. एकदा जोरदार टाळ्या अलकाजींसाठी. शशांक दादा काय सांगाल? वेगळा लुक होता तुमचा. हो, वेगळा लुक होता. मग ते क्रेडिट खरं तर दिग्दर्शकांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की नको मला हा लुक दाढीतला, आपण जरा वेगळं ट्राय करून बघूयात म्हणून. उत्सुकता 100% होतीच काम करायची. आणि मी पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं, मॅडमचं जे पुस्तक आहे ना सीरत, हे पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला मला अपर्णा मॅमचा फोन आला त्यावेळेला मी म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे, मग कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे. आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघावे लागतील म्हणून मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे. मग मॅडम बरोबर ज्या वेळेला बोलणं झालं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे करूयात. आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देणं म्हणून आपण करायच्या असतात. त्या म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे, पण तिथेही काही असुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं ह्या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं. आणि मला त्यांच्याबद्दलचं एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचा कडवटपणा न घेता आयुष्य काढणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट. आणि अलकाताई ज्या पद्धतीने म्हणाले की मला ह्याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवालीचंही वाटतं की ज्या वयामध्ये पोरी की नटून थटून छान मी कशी कॅमेरा समोर दिसते आहे, मला बघा झगामागा ज्या पद्धतीने असतं त्याच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे. आणि मला तिचं मनापासून कौतुक वाटतं. आणि अलकाताईंविषयी म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन म्हणजे कुठल्याही पद्धतीचा स्टारडम वागण्यात न आणता एक फॅमिली म्हणून काम करणं ही खरंच खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इतकं काम केल्यानंतर जो म्हणजे मेणवलीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो पहिलाच मेणवलीच्या घाटावरचा मला तो प्रसंग हे होतोय की ज्या वेळेला शूटला चाललेलं होतं मग अगोदर जाऊन बसलो होतो, अलकाताई येत होत्या तिथून आणि तिथे येत ना काही ट्रिप आलेल्या होत्या लोकांच्या आणि अलकाताईंना बघितल्यानंतरच्या ज्या रिॲक्शन होत्या ना लोकांच्या, म्हटलं अरे बाप रे,
म्हणजे एक सिरियल केल्यानंतर सेल्फी 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 म्हणत फिरणारी जी माणसं आणि त्याचबरोबरीने इतकी वर्ष सातत्यानं काम करून लोकांच्या मध्ये जाऊन काम करून आणि त्यांच्यामध्ये क्रेज असलेली आणि तरी डाऊन टू अर्थ असलेली एक कलाकार मला अत्यंत आदर होता आणि मला मनापासून मजा आली अलकाताई काम करता. थँक्यू. आणि अरुण सर थँक्स, सगळ्यांना अत्यंत छान अरुण सरांना जरा दाखवलं. आपण बोलूया स्टेजवरती. तुम्ही अगदी अरुणजी प्लीज कम अप ऑन द स्टेज. मी वेळेअभावी सगळ्यांना बोलायची संधी देत नाहीये, याबद्दल मला माफ करा. कारण पण प्रतिनिधित्व तुम्ही दोघांनी केलंय या सगळ्यांच्या वतीने असं मी म्हणेन. अरुणजींसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि ते कुठेही मेकअप वाटत नाहीये, हे तुम्ही नोटीस केलं असेल की ते इतकं नॅचरल आणि रिअल वाटतंय. सो मेकअपमन आणि अर्थात Cinematographer आणि या makeup man दोघांचंच, दोघांचंही कौशल्य. हे कौशल्य आहे. तेव्हा थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. पुढच्या सेगमेंटकडे वळूया. धन्यवाद. प्लीज. थँक्यू. पर आई एम अमेज्ड की आपने हिंदी कैसे नहीं किया, मराठी कसं काय केलं पहिलंच? व्हॉट इज इट, हाऊ इज इट? इट वॉज प्युअरली बिकॉज ऑफ द सब्जेक्ट. ते सब्जेक्ट बघून आम्ही ते कंपनी फ्लोट केलं. आधी आमच्या मनावर असा होता की फक्त एंटरटेनमेंट असं पाहिजे होतं, ते सँक्शन नाही झालं. तरी फक्त आणि फक्त असं म्हणून कंपनी फ्लोट केलं. आणि मी आणि मिलिंद आणि मोहन सर त्यांच्या आयडिया होतं ही कंपनी फ्लोट करायला. आणि हे टॉपिक आणि अपर्णा जी आमच्या पण फ्रेंड कम जिम पार्टनर, so she gave us the line of the story. Interesting things in this whole movie was, or the press release was, we were looking around, we were trying to get celebrities, looking around for celebrities, okay, looking for guest of honor. And then we just realized, who better than Mangalaji as the guest of honor. क्या बात है. So then we stepped back and we said, no more hunting around for guest of honor. And then we said, okay, chief guest, the next door neighbor, Milinji, from the Anand Milin fame, who came a step ahead and said, guys, we are there for you. Okay, and then Meghna ji, अरे one of the world's most famous voiceover artists. थँक यू. She said, I am there here. थँक यू. कन्नड़ म्यूजिशियन गुरु किरण जी भी यहाँ पे उपस्थित हैं. उन्हें मैं दरख्वास्त करती हूँ कि वो मंच पे आए. गुरु किरण जी प्लीज कम अप ऑन द स्टेज. हॉटेलियर विजय शेट्टी जी, त्यांचे खूप रेस्टॉरंट्स आहेत, तर विजय शेट्टी यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. आणि 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 एक अत्यंत स्पेशल गेस्ट. थँक्यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद. थँक्यू सर. मैं आप दोनों से पूछना चाहूंगी कि आपने ट्रेलर भी देखा सर, आपने 2 गानों की झलक भी सुनी, तो शिवाली तिचा मेकअप चेंज करून येते, तर मला असं वाटतं की हा दुग्धशर्करा योग आहे. तर रॉंकिनी आणि निहार यांना मी विनंती करते की त्यांनी गायलेले बसुरिया काहे बजाई, राधा तो हो गई, राधा तो हो गई पराई, पराई रे श्याम कंकरिया, श्याम कंकरिया काहे
म्युझिक लॉन्च संपन्न झालेला आहे. तर तुम्हाला जर काही फोटोज हवे असतील यांच्याबरोबर तर प्लीज तुम्ही काढू शकता. मीडिया बहुत खुश हूँ आज. कभी सोचा नहीं था कि मैं कभी अपनी जीवनी लिखूंगी और वो उसका परिणाम एक फिल्म के रूप में सामने आएगा. एक्चुअली जो मेरी स्टोरी है वो मोटिवेशनल स्टोरी है. मेरी जो जर्नी रही है बहुत दर्द भरी रही है, फिर भी अपने विल पावर को स्ट्रॉन्ग करते हुए यहाँ तक का सफ़र मैंने किया. और आजकल की जो युवा पीढ़ी है देखती हूँ वो लोग बहुत जल्दी हताश निराश हो जाते हैं. तो मुझे लगता है कि इस फिल्म को देखने के बाद उनको बहुत मोटिवेशन मिलेगा कि किस तरह ज़िंदगी जी जा सकती है, बहुत रिड़क के, बहुत दुख पाके भी, और सफ़र को जारी रखना. और उसका परिणाम इतना अच्छा आया है कि सारे समाज वाले इसको देखेंगे और कुछ न कुछ तो मुझे लगता है कि इससे उनको ज़रूर मिलेगा. ज़रूर एक सीख जो युवा पीढ़ी है उसको मिलेगी कि हिम्मत नहीं हारना चाहिए. हिम्मत नहीं हारने वालों की हमेशा जीत होती है. थँक्यू. नमस्कार, मी नील राजुरीकर आणि हा माझ्या ह्या फिल्ममध्ये माझा भाऊ झालेला आहे, छोटा भाऊ. वाटत नसतं तरी हा छोटा आहे आणि मी मोठा आहे. आणि ह्या फिल्ममध्ये आम्ही मंगला जे मेन कॅरेक्टर आहे त्याच्या भावांचा रोल केलेला आहे, ज्यामध्ये आम्ही कशा प्रकारे तिला सपोर्ट करतो, कशा पद्धतीने तिला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करतो की नाही करत ह्याबाबतचं काही गूढ गोष्टी ह्यामध्ये आहेत. जे हा तर नेहमी तिच्याबरोबर असतो, पण एक मोठा भाऊ म्हणून माझं काही कर्तव्य असतात, माझी काही कामं असतात. माझ्या बहिणीला कसा सपोर्ट करता येईल, त्यामध्ये काय हर्डल्स येतात आणि तिच्या आयुष्यामध्ये तिला पुढे जाण्यासाठी जे काही गरजेचं असतं ते आम्ही फॅमिली म्हणून, म्हणजे त्यालाही माझी आई आहे, शशांक सर माझे वडिलांचा रोल प्ले केला आहे आणि शिवाली ऑफकोर्स माझी बहीण आहे. सो बहिणी भावांचं हे नातं आहे, प्लस पूर्ण फॅमिलीचा जो सपोर्ट आहे ॲज अन ह्युमन म्हणून शिवालीला किंवा मंगला ह्या कॅरेक्टरला, तर तो आम्ही कसा दिला आहे ह्या फिल्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्लस त्याबरोबरच मंगलाचा जो आयुष्याचा खडतर प्रवास आहे, ॲसिड अटॅक झाल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये जे बदल होतात, त्यानंतर तिला काय काय कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, हे या फिल्ममध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. नक्की 17 जानेवारीला आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही फिल्म रिलीज होत आहे. तरी तुम्ही सर्वांनीच जाऊन ही फिल्म पाहावी ही तुम्हा सगळ्यांना नम्र. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव अदित प्रदीप बिलारे आहे. जसा नील दादा बोलला तसं ऑलमोस्ट सेम ते एक अतूट बॉन्ड आहे आमच्या सिस्टरसोबत, मंगला दीदीसोबत. तर एक लहान भाव म्हणून मला काही तसं त्या सिच्युएशन कळत नाही, पण ते जसं प्रत्येका घरी आपण पाहत होते एक बहिणीचं नातं, तसंच माझं आणि शिवाली दीदीचं सेटवरती पण आणि ऑन स्क्रीन पण तसंच काही नातं होतं की मस्ती तितकीच करणार पण तितकंच प्रेम असतं. नमस्कार, मी डॉक्टर संजीव कुमार पाटील या मंगला या सिनेमामध्ये मंगलाचा काका ही भूमिका करतो आहे. मगाशी जे गाणं भजन म्हणून दाखवलं गेलं ते माझ्यावरच पिक्चर झालेलं आहे. आतापर्यंत मी तुझ्या जीव रंगला, तुमची मुलगी काय करते आणि अशा काही सिरियल्समधनं नकारात्मक भूमिका केल्या होत्या. वेन आय गॉट अ कॉल फ्रॉम सौरभ, आय वॉज सो हॅपी की मला पहिल्यांदा सकारात्मक भूमिका करायला मिळते आहे. आणि जेव्हा मी गोष्ट ऐकली आय वॉज जस्ट थ्रिल्ड की काय किती, म्हणजे ते ऐकूनच अंगावर काटे आले की इतकी वाईट गोष्ट या मोठ्या बाईंच्या आयुष्यात घडली आहे. हे आम्हाला वाचताना आणि पिक्चराईज करताना इतका त्रास झाला तर त्यांना किती त्रास, मगाशी त्यांनी सांगितलंच. सो पहिला ॲसिड अटॅक, मी स्वतः डॉक्टर आहे त्याच्यामुळे जेव्हा मला मॅडमनी सांगितलं की जेव्हा हे घडलं तेव्हा डॉक्टर विल नॉट बी एबल टू नो की काय झाले, व्हॉट इज दिस. ॲसिड अटॅकच पहिल्यांदा होता की पिक्चराईज करताना मला खूप त्रास झाला. हा एक गंभीर विषय मला असं वाटतं आणि शिवालीने इतकं अप्रतिम काम केलं आहे. शिवाली सगळ्या महाराष्ट्राला हास्य जत्रा म्हणजे विनोदी भूमिकेत तिला बघायची सवय, पण तिने ही भूमिका छेदणारी ही भूमिका आहे की शिवाली किती गंभीरतेनं काम करू शकते, तिच्यात किती अभिनय क्षमता आहे. ती मी जवळून बघू शकतो तिच्या काकाची भूमिका, म्हणजे ती जी गाणं गाते म्हणजे मंगला ह्याच्या पुढे आयुष्यामध्ये गायिका म्हणून फेमस झाल्या, ती कुठेतरी इन्स्पिरेशन तिच्या काकाचं होतं. म्हणजे मी ते भजन माझ्यावर पिक्चराईज झालं आणि माझ्याबरोबर ती गात गात पुढे मोठी गायिका झाली आणि ह्या इतक्या छान फिल्मचा मला भाग होता आला. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
सगळ्यांना विनंती करीन 17 जानेवारीला 2025 नवीन वर्षाची सुरुवात अतिशय छान सिनेमा, अतिशय छान संगीतमय सिनेमा तुमच्यासाठी येतोय आणि एक इन्स्पिरेशनल मूवी आहे असं मला वाटतं की आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तरी न घाबरता न डबरता लढत राहायचं म्हणजे तुम्हाला नक्की यश मिळणार. थँक्यू सो मच. थँक्यू. So basically, as I told, पहले भी बताया था आपको कि it started with all friends. So the director and we all used to go to the same gym and work out together. And Yashmi, she's my daughter. She was like saying that at some point of time we have to get into the entertainment industry and do something on the entertainment. आणि मिलिंद फोडकर आहे, हा पण आमचे मित्र आहे आणि मोहन शेट्टी, तो आणि तिघं बसलं होते आणि सांगितलं असं आहे. तो सांगितलं मग काय करायचं, मग मला लेट स्टार्ट अँड तसं आम्ही हे चालू केलं. आणि पहिलं आम्ही नाव फक्त एंटरटेनमेंट ठेवणार होतो, पण ते आम्हाला गव्हर्नमेंटकडनं अप्रूव्ह नाही झालं. त्याच्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट हे मराठी नाव सजेस्ट करून चालू केलं. बीइंग ए फीमेल इतनी स्ट्रॉन्ग फिल्म लग रही है कि यूथ को इस फिल्म देखने से काफ़ी मोटिवेशन और काफ़ी हर्ष मिलता है. I think more about motivation. वो ये movie देखना, it's a must. They should see such a movie. They should see the kind of struggles people go through and a woman has gone through, especially knowing that this story has not come out before. It's an untold story of one of the first acid attacks. So I think it's very important for male or female. So हाउस इंस्पिरेशन आपको मिली होंगी जितना कुछ सीखने को मिला आपको. A lot of things that what we look is holding us back actually isn't, and how we should look ahead and move ahead no matter what the circumstances are. तो वो बहुत ज़रूरी है for sure. 13 साल में जिनका ऊपर एसिड अटैक हुआ तो वो बाकी ये जो एज तक मतलब और किसी से पॉसिबल नहीं है. ये स्टोरी सुनने के बाद ही हमने सोचा कि इसका मूवी बनना चाहिए. इतना ये एज तक उनको 13 ये होता है, अभी तक वो जो सर्वाइव कर रहे हैं और अचीवमेंट है, उसके लिए हमने मूवी चॉइस की. बहुत ज़्यादा खुशी हो रही है. ऐसा मौका सबको नहीं मिलता. मैं बहुत खुशनसीब हूँ कि मुझे ऐसा एक प्रोजेक्ट मिला जिसमें मुझे एक भजन बनाने को मिला, एक ठुमरी बनाने को मिली, एक एक्सपेरिमेंटल गाना भी बनाने को मिला और राग बेस्ड गाने बनाने को मिले. क्योंकि टॉपिक ही ऐसा है, क्योंकि मंगला का जो कैरेक्टर है वो शास्त्रीय संगीत गाती थी, तो इसलिए म्यूज़िक भी वैसा ही होना था. तो मैं तो बहुत अपने आप को खुशनसीब समझता हूँ कि मैं ये कर पाया. रोंकिनी, बस हम सब बहुत भाग्यशाली हैं कि एक ऐसे इंस्पिरेशनल जो कैरेक्टर हैं मंगला जी का, उनके लिए उनकी मैं वॉइस बन पाई. और इसमें इस फिल्म में कुछ प्योर क्लासिकल बंदिशें भी मैंने गाई हैं जो मैंने कंपोज भी करी हैं. और मेरे साथ ऑफ कोर्स शांतनु के जो गाने हैं वो तो हैं ही हीरे, जिसमें मुझे ठुमरी गाने का मौका मिला. और एक मोन्टाज सॉन्ग है जिसमें वो बड़ी हो रही हैं, वो एक गाना है, बहुत स्पेशल गाना है जो आज मैंने म्यूज़िक लॉन्च में गाया भी. और मेरे साथ अनूप है जिन्होंने पूरा म्यूज़िक अरेंज किया, पूरा बैकग्राउंड स्कोर किया है. जब आप फिल्म देखेंगे तो आपको उसमें दिखेगा कि कितना खूबसूरत किया उन्होंने. और विकास साटम है जिन्होंने सारा मराठी लिरिक्स लिखा है, बहुत ब्यूटीफुली लिखा है. आप कुछ बोलेंगे अंकल? बोलिए. तो थोड़ी यहाँ पे क्लोज आ जाइए. आइए. आपको कैसा लगा? एक हटके विषय पे एक फिल्म बन रही थी और उसमें से जो बढ़िया कंपोज किए हुए गाने थे उनकी ऑलरेडी वो म्यूज़िक के द्वारा भावना ये जा रही थी. बस मुझे बीच में मुझे मराठी वर्ड्स लिखना था, सो काम मैंने किया. मैं बहुत खुद को खुशनसीब समझता हूँ ऐसे फिल्म करने का मौका मुझे मिला. और द अदर सिंगर इन मी मराठीत बोलतो. मला खूपच आनंद होतो आहे की शंतनूनी जो विश्वास दाखवला आहे माझ्यावर ॲज अ सिंगर. त्याच्यामध्ये 3 गाणी गायली आहेत मी. एक त्याच्यामध्ये राम भजन आहे, एक खूपच इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे ज्याचं नाव आहे मनाचं, आणि एक मोन्टाज आहे. सो नक्की मला पर्सनली असं वाटतं की हा अल्बम खूप युनिक बनला आहे. मराठी लँग्वेजमध्ये आपण बरेचशी गाणी एक तो ट्रॅडिशनल असतात, पण ह्याच्यामध्ये वेस्टर्न आणि ट्रॅडिशनलचं एक खूप छान एक मिश्रण आहे. सो आम्हाला नक्की
नक्की ऐका आणि कळवा कसं वाटतं. थँक्यू. अनुप ने पूरा अरेंज किया है, प्रोड्यूस किया है, बैकग्राउंड एक सगळ्यात जास्त बघितली फिल्म करायची बॅकग्राऊंड स्कोर केला याचा. पण तेच म्हणेन निहार जे म्हणाला ते की असं खूपच युनिक ॲल्बम आहे आणि खूप 4 गाणी आहेत पण सगळी वेगळी वेगळी गाणी आहेत आणि सुंदर कॉम्पोजिशन्स आहेत. अशी कॉम्पोजिशन्स तुम्ही मराठी क्वचितच ऐकली. त्यामुळे नक्की ऐका हा ॲल्बम. थैंक यू. बहुत ही मोटिवेशन सब्जेक्ट बट इस बैक बहुत कम लोग करते हैं, सपोर्ट बहुत कम लोग करते हैं. आप किस तरह से फिल्म से क्योंकि आप जानते भी हैं कैसे सब्जेक्ट आपके आपको पता चला और कैसे आपने पूरा होमवर्क किया. जैसे कि मैंने बताया था कि मंगला जी मैकी शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से, और इत्तेफाकन मुझे भी वहीं पढ़ने का मौका मिला जहाँ वो पढ़ाती थी. तो हम उनको रोज़ देखते थे आते जाते, और बहुत जिज्ञासा थी जानने की कि ये क्या है और ये कैसे हुआ. तो उनसे एक बार बात किया था. बाकी भी बनारस में वो काफ़ी मशहूर है उनकी कला की वजह से. हमेशा मुझे इंस्पिरेशन मिलता था उनसे. हमेशा लगता था कि कुछ तो भी होना चाहिए इस विषय पे, क्योंकि ये बहुत ही अलग सी कहानी है. इसके बारे में लोगों को जानना चाहिए, क्योंकि ये इतना आसान नहीं है जीना. एसिड अटैक के बाद बहुत मुश्किल होती है ज़िंदगी किसी के लिए भी. उनके गाने की क्षमता और उनकी जो लगन है, उन्होंने उसको बरकरार रखते हुए यहाँ तक अपनी जर्नी कंप्लीट की है. सच में इंस्पिरेशन. आप बनारस से आने में फिल्में डायरेक्टर इट्स बिग थिंग. आपका भी उनका संघर्ष होने पे काफ़ी सराहनीय है. इस बारे में बनारस जैसे छोटी जगहों में बहुत मुश्किल होता है किसी के लिए भी. उस वो दुनिया एक अलग दुनिया है, मुंबई की दुनिया एक अलग दुनिया है. शायद ऊपर वाले ने मेरे लिए लिखा था, प्रोफेशन लिखा था, तो मैं यहाँ आ गई और फिल्में बना रही हूँ. एज ए डायरेक्टर मेरी दूसरी फिल्म है. ऐसे ही है, बाबा भोलेनाथ की कृपा है. मन में ख्याल आया था, लेकिन एक बिल्कुल सेम विषय पर एक फिल्म बन चुकी है, इसलिए ऐसा लगा कि मराठी में ऐसा विषय अभी तक छुआ नहीं किसी ने. अच्छा हो कि हम पहले मराठी में करके देखें और जाने की प्रतिक्रिया है. ये फिल्म 17 जनवरी को पूरे महाराष्ट्र में एक साथ रिलीज़ हो रही है. ट्राई कर रहे हैं कि इसे डब करके हम हिंदी में भी कुछ जगह पे, जैसे जहाँ से मंगला जी बिलोंग करते हैं, जहाँ से उनका संघर्ष शुरू हुआ, ऐसी जगहों पे रिलीज कर सकते. तिला मराठीमध्ये पहिल्यांदा दीपिकाचं बॉलिवूडमध्ये बघितलं आणि कोणतरी मराठी कलाकार आणि मराठी लोक मिळून खूप चांगलं आणताय. एंटरटेनमेंट खूप झालं, म्हणजे हसतात बोलतात सगळे. जी शिवाली परबची लीड आर्टिस्ट आहे तिला हसताना सगळ्यांनी बघितलं किंवा आपल्याला हसवताना बघितलं. आता पहिल्यांदा काहीतरी सिरियस टॉपिकवरती आणि हा पहिला ॲसिड अटॅकवरती झालेला मूवी. तर मला असं वाटतं की जितकेही मराठी कलाकार आहे, हिंदी कलाकार आहे किंवा पब्लिक आहे, ऑडियन्स सगळ्यांनी खूप सपोर्ट करा या फिल्मसाठी. चांगलं प्रतिसाद आहे आणि 17 तारीखला फिल्म सगळ्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज होणार. सगळ्यांनी जाऊन बघा आणि थोडंसं फिल्मसाठी मी पण तुम्ही नक्की बघा. ते मला खूप खूप आवडतं. थँक्यू.